महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे पंढरीची वारी आणि याच वारीला आता सुरुवात झालेली आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निसिम्म भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण वारी नेमकी का करावी, कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानोबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवतच. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील यात काही शंका नाही. पण वारी म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्व काय, उद्दिष्ट काय याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात उलगडणार आहोत. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत आणि ही पंढरीची वारी म्हणजे प्रथा नाही, तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे, जी अखंड आणि अभंग सुरू आहे. ते म्हणतात, वारी म्हणजे काय, तर वारी पंढरीची वारी, अर्थातच ती विठ्ठलाची. आता जर पाहायला गेलं तर या विठ्ठलाचे जे उपासक आहेत ते सगळे वारकरी, आणि हे वारकरी आपल्या देवाची जी उपासना करतात त्यांच्या भेटीला जातात, म्हणून ती वारी. आणि हा सर्व संप्रदाय एकत्र मिळून ती वारी करतो, म्हणून त्याला व्यापक स्वरूप आलं आहे. आता ही वारी कधी सुरू झाली, तर ज्या दिवशी विठ्ठल पंढरपुरात तेव्हापासून ही वारी सुरू झाली. कारण युगे 28 विठेवरी उभा म्हणजे युगानुयुगे हे सुरू आहे, ज्याचा काळ निश्चित नाही. पण ऐतिहासिक संदर्भ पाहायला गेलं तर 13व्या शतकापासून वारीचे संदर्भ पुरावे आपल्याला आढळून येतात आणि त्यामध्ये ही वारी त्यापेक्षा प्राचीन असल्याचे सांगितले गेले. आणि यामुळेच हजारो वर्षाची ही परंपरा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही, असं सदानंद मोरे म्हणतात. त्यांच्या मते ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज अशा सकल संतांनी वारी केली आहे. त्यामुळे ही परंपरा कित्येक वर्ष चालत आलेली आहे आणि ती अखंड चालत राहणार. कारण ही सामूहिक उपासना पद्धती आहे. या सामूहिक एकात्मतेच्या भावनेतून ही वारी सुरू झालेली आहे, ज्यात एकी आहे, भाईचारा आहे, आनंद आहे, भक्ती आहे, प्रेम आहे आणि विशेष म्हणजे पांडुरंगाला भेटण्याची आस आहे.